परराज्यातून निकृष्ट कांदा आणून खरेदीचा आरोप, प्रहार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। 2 दिवसांपूर्वी उमराणे परिसरात झाडी रस्त्यालगत परराज्यातून निकृष्ट कांदा घेऊन आलेल्या 20 ते 25 गाड्या शेतकरी व नागरिकांनी थांबवल्या व कार्यवाहीची मागणी केली। शासनाने दखल घ्यावी यासाठी प्रहार संघटनेचे गणेश निंबाळकर यांनी नाशिक जिल्हाधिकारी यांची भेट घेत यांना निवेदन सादर केले। त्या निवेदनात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की कार्यवाही न झाल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात उपोषणास बसू। संपूर्ण जिल्हाभरात अशा पद्धतीने बोगस कांदा खरेदी सुरू आहे। आमच्यावरती पर्यंत लागेबांधे आहेत असे म्हणणारेही आहेत। महसूल विभाग यांच्याकडून पंचनामा झाला असला तरी अद्याप ठोस अशी कार्यवाही झालेली नाही। काल प्रहार संघटनेचे गणेश निंबाळकर यांच्यासह तालुका अध्यक्ष हरिसिंग ठोके, रत्नाकर हिरे, विकास देवरे आदींसह बहुसंख्य शेतकरी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यासाठी गेले होते। कसमध्ये पट्ट्यात एवढा कांदा शिल्लक असताना बाहेरून कांदा आणून तो स्टॉक करणे, तोही निकृष्ट दर्जाचा असल्याचं निदर्शनास आले आहे। यामुळे स्थानिक शेतकऱ्यांसह अनेकांची मोठे नुकसान होत आहे। याबाबत शासनाने दखल घ्यावी व या ठिकाणी ज्या दोन्ही संस्थांना हे काम दिलेले आहे ते तात्काळ बंद करावे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर, दहिवड। नमस्कार। आज 30/7/2026 म्हणजे आजच्या तारखेला आपण जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे कांदा खरेदीच्या गैरव्यवहारासंबंधात काल घडलेली घटना, उमराणे झाडी रस्त्यावरती त्या NCCFच्या खरेदी केंद्रावरती MP, UP, नागालँड पॅसेंजरच्या गाड्यांमधून बारका कांदा म्हणजे जो कांदाच नाही असं खाली होत होता, त्याचे सगळे पुरावे पंचनामे जिल्हाधिकारी साहेबांना सुपूर्द केले। आज जिल्हाधिकारी साहेबांच्या आम्ही हे निदर्शनास आणून दिलं का हाच सगळा कारभार जिल्हाभरात चाललेला आहे। या जिल्हाभरातील हा कारभार, ही खरेदी तात्काळ रद्द करावी अशी मागणी आपण केंद्र सरकारकडे करावी, केंद्र सरकारच्या कंझ्युमर अफेअर या मंत्रालयाकडे करावी आणि याच मागणीच्या आधारे पुन्हा सगळ्या कारभाराची चौकशी होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी विनंती वजा अर्ज आपण त्यांच्याकडे दिला। जर हे नाही झालं तर आपण येणाऱ्या कालखंडात सगळ्या शेतकऱ्यांसमवेत या जिल्हाधिकारी कार्यालयात आमरण उपोषणाला बसणार आहोत। या मागच्या 3-4-5 वर्षापासून शेतकऱ्यांची झालेली नुकसान त्यांच्या निदर्शनास आणून दिलं, त्याचे आपल्याकडे असलेले ऑथेंटिक पुरावे दिले, त्या संस्था NCCF त्यांचे कारभार त्याचे पुरावे दिले। बघूया, जर जिल्हाधिकारी साहेबांच्या कळविना केंद्र सरकारपर्यंत विषय गेला तर ठीक, नाहीतर आपण इथं या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण तथा माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांना सुद्धा या संदर्भात लक्ष घालायला लावलं, राजू शेट्टी यांना सुद्धा याबाबत लक्ष घालायला लावलं, सन्माननीय पाशा पटेल यांना सुद्धा आम्ही या संदर्भात मेल केलेले आहे। या सगळ्यांच्या माध्यमातून काही न्याय मिळाला तर ठीक, नाहीतर इथं प्रचंड मोठं उपोषण होणार हे लक्षात घ्या।